तर रामराम मंडळी, आता आपण निघालो साईडवर. समीर पण आहे आज आपल्यावर. पहिले नाथ साहेबांचं दर्शन घेऊया आणि आपण निघूया साईडवर. तर आता नाथ साहेबांचं आम्ही दर्शन घेतलंय. इकडं बघा डॉगेश भाई. डॉगेश भाई हाय हाय. धरेल नाही खेळ गोट्या. मग पाऊस झाला काय? झाला. नागडा कुठे फिरत होता मग? चला आता जाऊया आपण वाईची दिशेने डायरेक्ट. तर बापू भेटल्यात, बापूंची जरा चौकशी करू. बापू काय बरं आहे ना? बरे बरे, तब्येत बरी आहे. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला येऊ का मग? चला. तर आता अशा रीतीने आम्ही वाईत पोचलेले आणि डवीच्या बिल्डिंगचा काहीतरी शॉर्ट झाला आहे, त्यामुळे शिडी घेऊन चालली. म्हणजे पण आपण नाही करणार, नेऊन ठेवायचे नाही, आपल्याला जायचं आहे ITत. हे बघा आमचं ITत काम चाललेलं आहे. इकडून इकडे सगळे बोर्ड शिफ्ट केल्यात. ह्या साईडला जी पट्टी होती इकडून तिथं मागणं घेतली, तिथं बोर्डात काढले सगळं. क्लिपिंग वगैरे करावं लागतं. मग आम्ही MIDC चालतो. पुढे सापा काय भेटला बऱ्यापैकी जरा ITतलं काम आता उरकले. आज झाली जेवण सुट्टी आमची, म्हणजे सुट्टी टायमिंगवर नसते. पण आता भूक लागली त्यामुळे घरी जाऊ, जरा डाबा थोडासा आणलेला तेवढा खाऊया आणि परत मागा देऊ. आता आम्ही आलो पुस्तकमध्ये मटेरियल न्यायला. आता आमचं झालं जेवण वगैरे मस्तमध्ये. तर आता आपण जाऊ. आता पण पावसाचं वातावरण प्रॉपर आता म्हणजे टिपकायला लागला आहे पाऊस. पण निघणं लय लवकर गरजेचं आहे आपल्याला. तर गेलो नाही आपण लवकर मग आज आपलं काम फिस काढणार. उद्या आपल्याला परत महाबळेश्वरला जायचं आहे. मोटरी बसवा ACचे, त्यामुळे जरा अडचणच आहे. बेकार पावसाच्या वातावरणामुळे काय सांगू शकत नाही काय होईल. कधी कामाचं नियोजन बदलावं लागेल. पाऊस तर आता बघू शकतो मी, मोठं टिपकं पडायला लागलं. बघा मग पावसानं का लय तर आडा घातला धुमाकूळ. आणि हे शूटर बघा इथं काय करतो, किका मारतोय. आतापर्यंत पावसात होते 50 किका मारायचं मग गाडीच चालू आहे. त्याला सांगून आला तरी अर्धा आधी लागा त्याने स्टँड लावूनच गाडी चालू केली. चला आता एवढा बेकार पाऊस होते, पण काय जी 4 व्हीलरमध्ये संघर्ष करत नाही, तर आपल्याला संघर्ष करावा लागतो. चला जाऊ आता डायरेक्ट ITला जायचं आहे. पण आपलं काय पाऊस काय थांबायचं मागं ना. ह्या पावसानं का लय घोटाळा गेला आहे मोठा आमचा. आम्हाला इथलं उरकून परत आम्हाला उद्या सकाळी उठून परत आम्हाला जायचं आहे महाबळेश्वरला. पण ह्याच पावसानं घोटाळा असा केला इथनं हलू शकत नाही. आणि ती झाल्याशिवाय आपण महाबळेश्वरला जाऊ शकत नाही. हा मोठा सीन काय डबी. लवकर आपलं उरकलं पाहिजे आणि गेलं पाहिजे. बहीण शो ये क्या हो गया. तिथं उभं होतो आम्ही. आता हे की आमच्याकडे फणसाडच पडली झाड दिनं. गाड्या बिड्यांवर पुढच्या पडली, चांगलं पॅनल फुटले दिसते गाडीचे. सगळी कुठल्या गाडीच्या डबी पॅनल फुटलं इथे. हे बघा डायरेक्ट वर फणसाड पडले, 10 दिनं पुढं आले. आमच्या अक्कल बंद म्हणलं आता काय करावं. आता काय फुटले काय सगळं झालं सेम. मी बघा पडलेली फणसाड. डबी कसं वाटते तुला? फणसाडा डोक्यावर पडता वाटतं. महत्वाचं आमच्या अंगावर नाही पडली, वरच्या पत्र्यामुळे वाचली. पण पत्रवरचं बेंड झालं बघा. आज थांबलाय पाऊस, त्यामुळे आता आम्ही निघालो जोशात. वायरी बिरी थोड्याफार तिथे घेतल्या. आता निघालो डायरेक्ट साईडवर. डबी लय मोठी चेष्टा करतोय. एखादा स्विच घेतोय, एखादा सॉकेट घेतोय आणि परत म्हणतो ही राहिली आणि ती राहिलं. तर वायर राहिलं तर घरी आणा गेलो. आता परत स्विच राहिलं ती घ्यायची. ही बघा झाली की चेष्टा सगळ्या मागं आमच्या. बघा हे सगळं तळवडे फाटले खावे काय कळलं. बेकार पाऊस तुपाने यायला लागले. ही कलियुग म्हटल्या असाच पाऊस, शांत पाऊस येणारच नाही कधी. गाड्या अगदी धावातनं फासा करत आमच्यासाठी. पाणी तरी एवढे रस्त्यात गाड्या अर्धी बुजली बघा. काय संघर्ष म्हणायचं तर काय म्हणायचं काय कळलं. जाऊन त्याला थांबून म्हणून पाय टाकायला लागले. बघू शकता मागे एवढं बेकार पाणी. आम्ही गेलो ITत, पण काय तिकडे लाईट नव्हती काय. सगळा बाजार काळा बाजार. इथनं आलो डायरेक्ट. आता आम्ही वर पाचगणीला तिकडे थोडंसं ACच्या दोन मोटरी बसायला तेवढं काम आहे. आणि बाकी थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ते पण सॉल्व करायला आपल्याला. त्यासाठी आपण आलेलं. बघूया कसं काय होतं, काय शॉर्ट होती. तर आता आपण साईडवर पोचलो. नवीन आपला मित्र आहे. नवीन हाय घर वर रेन द्या पहिली तर हाय कर. त्याला नाम मेंबाटा 105 का देखा काय डबीला चढतो लय. संदीप सरांनी ते बोर्ड बदलला, डायरेक्ट फटाकडा झालाय. बघूया आता काय शॉर्ट झालाय, बदलून बघू. किधर भी दिखा है. हा तू देख पहिले बोल, कारण आम्ही बोल सब अपने सब्सक्राइबर चल डरने का नाही किसी. समजायला हे बघा इथे ACला आपल्याला ब्लोअरची मोटर बदलायची. इकडे नवीन बाय और आणि विषय कसा आहे तर इकडे मला व्ह्यू दाखवतो कसा काय विषय महाबळेश्वरचा हॉटेलचा. हे बघा इकडे खाली ह्याला लाईट लागली, त्याच्या खाली स्विमिंग टँक आहे. आणि इकडे बाकी सगळा पोर्च वगैरे त्यांचा. इकडे नवीन बाय बघा कसा सुट्टी देत नाही, गडी लय बेकार असतं. बाकीच्या अशा भरपूर रूम आहेत त्यांच्या. आता ह्या रूमचं इकडे आउटडोअर नाही, ACचं नाही, तर आउटडोअर क्लीन करायला आम्हाला वर जावं लागतं ह्या पत्र्यांच्या वर. तर चला आतमध्ये जाऊ. आता कस्टमरची रूम आहे लावली, सगळ्या गादी बिदी अजिबात हलवून देत नाहीत. तरी पण त्यातनं पण आपण हलवले. आता कसे चढायचं म्हटल्यावर गाडी हलवायची लागणार शीट, त्याशिवाय होणार नाही. आहे ना नवीन माफिया बघा कसा आहे.
AC अख्खा एकट्यानं खोलून जोडला असल्यागत करतोय असा हवा घेतोय. साहेब असल्या आता वर चढलाय सगळं झालं. आता बघा फक्त तुम्ही आता. रूम में बोल साहेब असल्यागत अगदी अगदी इथला मालक असल्यागत साहेब असल्यागत भाषा मारतो. छुट्टी हो जाती है मेरी. तू बघा काय म्हणतो बघा आता. क्या करना है? लेड ऑन हे कुणाला बी काय म्हणतात बघा. साहेब असल्यागत असं 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 करतोय नुसतं. आणि कूलिंग आल्याशिवाय इथं पाठवत नाही. लय तयार आहे. तर चला विषय आता असा केला आहे आम्ही. आज काय खाली जायचं नियोजनच नाही. तर बघा एक्सरसाइज काम चाललंय. आता वाजले 11:30-12 वाजलेत तरी पण आमचा संघर्ष कायम. आता वैतुकून आम्ही इथं झोपणार आहे. काही विषयच नाही. तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.